कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून, एकच आलाय, भास्कर जाधव आले. बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय. कोकण ह्या शिवसेनेचाच आहे, भगव्या झेंड्याचाच आहे, बाळासाहेबांचाच आहे. आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दपार केलेला आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंना हद्दपार केल्याशिवाय जाणार नाही, माझा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की 50 खोके घेऊन गंगेत डुबकी मारण्याच्या म्हणजे याच्या संदर्भातली. गंगेमध्ये अनेक लोक गेलेत, अनेक लोकांनी डुबक्या मारल्या. ते सगळ्यांनी पाप केले होते का? ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिळून दिसते. आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे ज्यावेळेला पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे. आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत. आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चाललेत. विकास हा एकच ध्येय घेऊन चाललेत. विकास हेच माझं काम ही भूमिका घेऊन एकनाथ शिंदे चालले. यांना फक्त खोटे आरोप करायचे, बदनाम करायचे, एवढंच कार्यक्रम त्यांच्यावर शिल्लक आहे. भाई पण सध्या जर बघितलं तर सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना जास्त दिसतं. त्यांची भूमिका अशी आहे, काट्यानं काटा काढायचा. हे उद्धव ठाकरेला नवीन नाही. पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशार राजकारणी आहेत, त्यांना हे सगळं कळतं.